विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वर्ग 6वी इतिहास पाठ क्रमांक 7 मौर्यकालीन भारत। त्यामध्ये आपण ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी व मौर्य साम्राज्याविषयी माहिती घेणार आहे। सर्वात आधी पाहू आपण ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली। सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला। या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला। आता हे बाह्य आक्रमण असल्यामुळे राजांनी त्याचा विरोध केला। मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। सिकंदराचे सैनिक लागोपाठ युद्ध करत असल्यामुळे सैनिकांचे खूप हाल होत होते व त्यांना ते सहनसुद्धा करावे लागत होते। त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते। त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले। बंड पुकारणे म्हणजे त्याचा विरोध करणे। सिकंदराला माघार घेणे भाग होते। भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रपसे म्हटले। त्यानंतर तो परत फिरला। वाटेत बॅबिलॉन इथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला। हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे। सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला। आता कोणतंही परकीय आक्रमण आलं आणि त्यांनी आपल्या इथे सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ते ज्या ठिकाणून आलेले आहेत त्यांच्यात आणि आपल्यात व्यापार वाढीस लागायचा व त्याच पद्धतीची संस्कृतीची देवाणघेवाणसुद्धा व्हायची। सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला। ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला। त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला। ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत। त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे। आपण या चित्रामध्ये पाहतो आहे नाण्यावर त्या राजाचे नाव असे। सिकंदराची नाणीही अशाच प्रकारची होती। नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली। इसवी सन 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते। हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते। इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुस नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता। दारियुसने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते। ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते। सम्राट दारियुसच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले। त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली। सम्राट दारियुसने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन चालू केले। जसं आपलं चलन रुपया आहे। चलन म्हणजे ज्यामुळे व्यवहार होऊ शकतात असं पैशाचं स्वरूप। त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले। पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुसच्या काळात बांधले गेले। पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे। मौर्य साम्राज्य। चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली। मगधचा नंदराजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते। त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली। त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले। आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली। सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। सेल्युलस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता। सिकंदराच्या मृत्यूनंतर
तो बॅबिलोनचा राजा झाला होता. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युलस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. मेगॅस्थेनिस हा सेल्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेखही आहे. सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते. त्यानंतर आपण पाहू कलिंग युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आता आपण वर बघितल्याप्रमाणे याआधी बघितल्याप्रमाणे त्याने संपूर्ण भाग स्वतःच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याकरता त्याला युद्ध करावे लागले आणि या युद्धामध्ये अनेक पद्धतीने जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. परंतु कलिंगच्या युद्धामध्ये जो रक्तपात सम्राट अशोकाने पाहिला त्यामुळे त्यानं कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती या हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी, देवांचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपळा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले होते. जंगलात वनवे म्हणजे जंगलाला जी लागलेली आग असते त्याला वनवा म्हटलं जातं. आता सम्राट अशोकाने आपले धर्मप्रसाराचे कार्य कसे केले त्याविषयी आपण माहिती घेऊया. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक वस्तू आणि विहार बांधले. अशोकाने केलेली लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती याविषयी आपण माहिती घेऊया. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोशाली सध्या ओडिशामध्ये स्थित आहे. पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेशामध्ये.
दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी, तर उत्तर विभाग तक्षशिला सध्या पाकिस्तानामध्ये आहे. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे त्यांच्याकडे हेर खातेसुद्धा होते. आता मौर्यकालीन लोकजीवन कसे होते? मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्ती दंतावरील कोरीवकाम, कापड विणणे आणि रंगविणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडविली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते. त्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ म्हणजे विविध मुखवटे आपल्या चेहऱ्यावर लावणे, सोंगट्यांचा खेळ, बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. आता मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. सध्याच्या आपल्या राष्ट्रध्वजावर आपण जे पाहतो अशोक स्तंभावरील जे चक्र आहे ते आपल्या राष्ट्रध्वजावर आपण पाहू शकतो. त्या स्तंभावर चारही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहे. भारतातील लेण्यांमध्ये ही सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्येही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते आणि भारतातील तसेच अफगाणिस्तानातील बहुतांश भाग हा सम्राट अशोकाच्या अधिपत्याखाली होता. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आता आपल्याला आणखी समोर पाहायचंच आहे.